भाजपाकडून ही फलकबाजी केल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। फलकबाजीमधून मार्ग निघणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। भाजपाने फलकबाजी करताच मनसेचा संताप झालाय। इंग्रजी माध्यमांची मान्यता रद्द करा असं थेट आव्हान संदीप देशपांडे यांनी फडणवीसांना दिलंय। त्यापैकी कुठली असावी त्याच्यावर त्या राज्यांनी निर्णय घ्यावा, ती कुठली ठेवायची किंवा त्याच्या संदर्भातला चॉईस हा मुलांना दिला पाहिजे। त्याच्याबद्दल सक्ती करण्याची कुठलेही धोरण हे एनईपी मध्ये नाही। मग असं असताना तिसरी भाषा जर आपण ठेवली की ऑप्शनल, ती कुठली शिकायची हे मुलांनी ठरवावं। मग हिंदीची सक्ती का हा आमचा प्रश्न आहे। या प्रश्नाला उत्तर देत नाहीत ते लोक। आणि बॅनरबाजी करून प्रश्न सुटणार आहे का? तुम्ही चर्चा करा ना, आमच्याशी चर्चा करा। भाषेचे जे तज्ज्ञ आहेत, जी समिती आहे, भाषा समिती आहे, त्यांच्याशी चर्चा करा आणि यातनं मार्ग काढा। काल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की इंग्रजी भाषेला तुमचा विरोध का नाही, हिंदीलाच का विरोध आहे? तुम्ही सरकारमध्ये आहात, 230 लोकांचं बहुमत तुमच्याकडे आहे। माझं देवेंद्र फडणवीस साहेबांना आवाहन आहे, विनंती आहे, त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांची मान्यता रद्द करावी आणि त्यांना मराठी भाषेचे माध्यम ची परवानगी द्यावी। तुम्ही सरकारमध्ये आहात, करू शकता, करा।